करोली टी येथील तरुणाकडील बंदूक प्रकरणी उल्हासनगर ठाणे येथील सराईत गुन्हेगारास अटक। कवठेमहांकाळ पोलिसांनी बेकायदेशीर बंदूक व्यवसायाचे धागेदोरे मुंबईपर्यंत शोधून काढले। करोली टी तालुका कवठेमहांकाळ येथील प्रसन्न बजरंग चंदनशिवे याला गुरुवारी दिनांक 2 रोजी बेकायदेशीररित्या बंदूक बाळगल्याप्रकरणी सांगली येथील एलसीबीच्या पथकाने अटक केली होती। या प्रकरणातील प्रसन्न चंदनशिवे यांनी ही बंदूक अमर श्रीनिवास थोरबोले वय 36 राहणार उल्हासनगर पूर्व कॅम्प नंबर 3 नाई सोसायटी फ्लॅट नंबर 102 उल्हासनगर ठाणे मूळ राहणार गोजवाडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव याच्याकडून घेतली होती असे तपासात निष्पन्न झाल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी उल्हासनगर ठाणे येथून रेल्वे स्टेशनवरून अमर थोरबोले याला अटक केली आहे। कवठेमहांकाळ पोलिसांनी बंदूक प्रकरणात मुंबईपर्यंत असलेले धागेदोरे शोधून काढण्यात यश मिळवले आहे। करोली टी तालुका कवठेमहांकाळ येथील प्रसन्न चंदनशिवे याला एलसीबीच्या पथकाने कवठेमहांकाळ शहरात देशिंग कॉर्नर येथे बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर बाळगल्याप्रकरणी अटक केली होती। या प्रकरणाचा तपास कवठेमहांकाळ पोलिसांच्याकडे वर्ग करण्यात आलेला होता। मंगळवार दिनांक 6 रोजी अमर थोरबोले याला उल्हासनगर येथील रेल्वे स्टेशनवरून कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे। अमर थोरबोले याला न्यायालयासमोर उभे केले असता 3 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अमर थोरबोले हा सराईत गुन्हेगार असून अमर हा 8 वर्ष मोक्याच्या गुन्ह्याखाली तुरुंगात होता अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविराज जमादार करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।